मित्रमैत्रिणींनो, आपल्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी काय काय नमुने भरलेले आहेत, हे रोज तुमच्या लक्षात येतच असेल किंवा कधी-कधी असं वाटतंय, की हे लोकं नमुने होते. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी यांना मंत्रिमंडळात घेतलेलं आहे. आता एक नवीन मुद्दा समोर येतोय, जो म्हणजे जयकुमार गोरे हे तुम्हाला दिसत आहेत. जयकुमार गोरे हे ग्रामविकास मंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मंत्री आहेत हे. माण मतदारसंघामधून येतात जयकुमार गोरे. यांच्याविषयीची अशी एक सध्या केस चाललेली आहे. ऑलरेडी ती केस खरं तर जुनीच आहे, की त्यांनी एका महिलेला जवळपास 360 नागडे फोटो पाठवलेले आहेत. स्वतःचे नागडे फोटो महिलेला पाठवले. त्या व्यक्तीला मंत्री केलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी. आणि मुद्दा हा आहे, की ती जी महिला आहे, आता अर्थात असं कुठल्याही महिलेला पाठवणं एकदम चुकीचंच आहे. पण या ज्या महिला आहेत त्या आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या काळामध्ये ज्यांनी काय म्हणूया महत्वाची कामगिरी बजावलेली आहे ते सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबामधली ही स्त्री आहे. यांना असे फोटो पाठवले आणि ही केस तशी पाहिली तर काही वर्षांपूर्वीची आहे. त्याच्यामध्ये त्या कोर्टामध्ये गेल्या होत्या. ते प्रूव्ह झालं. जयकुमार गोरे यांनी आपल्या वकिलाकडून माफीनामा सुद्धा लिहून दिला होता, की माझ्याकडून भविष्यात तुम्हाला असा कुठलाही त्रास होणार नाही. हे सगळं लिहून दिलेलं होतं. आता तुम्ही म्हणाल, की हे आता कसं काय बाहेर येतंय? तर या टर्ममध्ये अशा व्यक्तीला मंत्री तर केलेलंच आहे देवेंद्र फडणवीस यांनी. म्हणजे ऑलरेडी माहित होतं, की ह्या माणसाने अशा प्रकारे फोटो पाठवलेले आहे. अशा प्रकारे जेव्हा एखादा पुरुष महिलेला असे स्वतःचे फोटो पाठवतो, ही साधी गोष्ट आहे का? आणि अशा लोकांना मंत्री बनवायचं? याशिवाय सध्या त्यांनी जी माफी लिहून दिलेली होती, तर आता सध्या WhatsAppवर सातारा, कोल्हापूर, माण या भागामध्ये WhatsAppवर काही मेसेजेस फिरत आहेत आणि या मेसेजमध्ये स्पष्टपणे त्या महिलेचं नाव लिहिलेलं आढळतं, की ही महिला होती. त्यांना हे जयकुमार गोरे यांनी फोटो पाठवले. आपल्या कायद्यानुसार आणि तसं पाहिलं तर नीती नियमानुसार सुद्धा एखाद्या कुठल्याही महिलेसोबत जेव्हा असं होतं, तेव्हा महिलेचं नाव उघड करायचं नसतं. कारण की तिचा काहीही दोष नसतो. पण समाज तिच्याकडे वाईट नजरेने बघतो. समाज तिला टाकून देतो, तिला जगणं मुश्किल करतो. म्हणून तिचं नाव येऊ द्यायचं नसतं. पण आता ह्या केसमध्ये काय झालंय, की ती केस सॉल्व्ह झाल्याच्या नंतरही, माफी मागून झाल्याच्या नंतरही आता मुद्दामून ती कोण महिला होती? कोणाला ह्यांनी फोटो पाठवले? म्हणून त्यांची नावं जी आहेत ती त्या महिलेचं नाव व्हायरल केलं जात आहे आणि त्यामुळे ती महिला असं म्हणते, महिलांच्या फॅमिलीमधली, की आम्हाला जगणं अवघड झालेलं आहे. लोकं आमच्याकडे वाईट नजरेने बघत आहेत. लोकं आम्हाला टोमणे मारत आहेत आणि त्यामुळे आता ह्या ज्या आहेत त्या आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत. कशासाठी? की हे जे WhatsApp मेसेजेस फिरत आहेत ते बंद व्हावे. हे कोणी सुरू केलं त्याचा शोध घ्यावा आणि हे जे गोरे आहेत ज्यांनी 360 स्वतःचे नग्न अवस्थेमधले, विवस्त्र अवस्थेमधले फोटो महिलेला पाठवले. एकदा आणि दोनदा नाही, चुकून पाठवले असे नाही, चुकून गेले असंही नाही. तर सतत काही महिने असे फोटो ते पाठवत होते. त्या महिलेने त्यांना काय सांगितलं असेल, बंद करा वगैरे, वगैरे. पण तरी यांनी ते करणं थांबवलं नाही. ते सुरूच राहिलं आणि त्यामुळे मग त्या कोर्टात गेल्या होत्या. ठीक आहे. त्या माणसाने माफी सुद्धा मागितलेली होती. पण मुद्दा हा आहे, की आज तोच माणूस मंत्री कसा काय असू शकतो? यांना महाराष्ट्रामध्ये प्रामाणिक लोकं मिळाले नाहीत का मंत्रिपदी बसवायला? ज्यांना खरोखर ग्रामीण विकासासंबंधी काहीतरी कळतं. बरं जयकुमार गोरेंचं फक्त हीच केस नाहीये. त्यांच्याबद्दलचे इतके घोटाळे आहेत, की मृत व्यक्तीच्या नावाने त्यांनी काही लाभ उठवलेला आहे. खूप घोटाळे करून झालेले आहे. आतापर्यंत 3री टर्म ही त्यांची आमदारकीची. याच्या आधी ते अपक्ष म्हणून पण निवडून आलेले. एकदा अपक्ष म्हणून आमदार होते, एकदा काँग्रेसमध्ये आमदार होते आणि आता भाजपमध्ये. बरं आता तुम्हाला माहिती असेल की ते अपक्ष आणि काँग्रेसकडून इकडे का आले असेल? तर असे सगळे जर घोटाळे तुम्ही केलेले असेल आणि जर तुम्हाला थांबवायचं असेल आणि तुम्हाला जर का तरीही आपला माल लुटत राहायचा असेल, कुठल्याही कारवाईपासून वाचायचं असेल, तर भाजपमध्ये तुम्ही गेलं तर तुम्हाला सगळं काही मिळतं. आणि हे भाजपमध्ये गेले, यांचं सगळं धुतलं गेलं, यांना मंत्री पण केलं. आता भरपूर पैसे कमवून ते देत असतील पक्षाला, त्यामुळे असं केलं असेल. पण आता हे जे काही आहे, असं महिलेचं हे जे काही चाललेलं आहे आणि मुळात एक माणूस असा जर का फोटो स्वतःचे पाठवत असेल, किती विचित्र प्रकार आहे, किती घाणेरडा प्रकार आहे म्हणजे. विचार नाही करवत आणि अशा माणसाला मंत्री बनवलंय तुम्ही.
म्हणजे नैतिकता असणारे लोक महाराष्ट्रामध्ये नाहीये, स्वच्छ चारित्र्याचे लोक महाराष्ट्रामध्ये नाहीये. हे असले लोक बस हे लोक सत्तेमध्ये जातात आणि सत्तेचाच माज असतो. हे जे फोटो पाठवलेत त्यांनी, की त्यांना असं वाटलं मी आमदार आहे, मी काही करू शकतो, माझ्या विरोधात कोणीच येणार नाही. आजही त्यांना तसं वाटतं. कुणाला माहिती? आणि ही विकृती असते. एखाद्या माणसाला जर असं काही करायची सवय लागली ना, ती जात नाही शेवटपर्यंत. ही महिला काय उद्या दुसरी एखादी कमजोर गटातली पकडेल. हे तर खूप मोठ्या घराण्यामधून येतात. हे असं जे काही चाललेलं आहे, हे थांबवलं पाहिजे. आणि आता ह्याच्यावर लक्ष्मण हाके म्हणतो, की जर असं कोणाचं काढायला गेलं 288 आमदार पण इथे विधानसभेमध्ये राहणार नाही. सगळ्यांना राजीनामे द्यावे लागतील. म्हणजे लक्ष्मण हाकेला हे म्हणायचं आहे का, की भाजपमधले जे आता निवडून आले 337 त्या सगळ्यांनी असले स्वतःचे नग्न फोटो दुसऱ्यांना पाठवलेले आहेत. इनडायरेक्टली ते तसंच म्हणत आहेत. आणि हे असं जर म्हणायचं असेल तर अशा प्रकारे कुठल्याही गुन्ह्याचं तुम्ही समर्थन नाही करू शकत. गुन्हा केला त्याला चूकच म्हणायला पाहिजे. त्याला अद्दलच घडली पाहिजे. तरच समाज पुढे जाईल. काही नाही होत, काही नाही होत असं केलं नाही तर भारताचा अफगाणिस्तान होऊन जायचा. इराण, इराक होऊन जायचा. तिथे ते तसंच झालेलं आहे. लोकांनी फक्त एवढं पाहिलं, की हा डोक्याला टिळा लावतो, चला जाऊ द्या. धर्म वाचवतोय ना. जयकुमार गोरे डोक्याला टिळा दिसतो कायम. कुंकू लावलेलं असतं. चला धर्म वाचवत आहेत. हे धर्म वाचवत आहेत 360 फोटो स्वतःचे नग्न पाठवून बायकांना. ही मेंटॅलिटी चुकीची आहे, हे जे हाकेने बोललेलं आहे ते. आता ह्याच्यावर भाजपचं कोणी ती चित्रा वाघ भोकाड पसरून बोंबलत असते कधी पण. कोणाचं असं काय झालं की केवढी भोकाड पसरते ती बस पहिले तयार असते असं काय झालं की. ती नवनीत राणा ती पण ओरडायला तयार असते. सगळे ओरडत बोंब 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 करत असतात आणि आता सगळे गप्प आहेत. कारण की माणूस त्यांच्या पक्षातला आहे ना. आणि हे अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही पाय उतरवा. हा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राची सत्ता कोणत्याही एका जातीची, धर्माची नाहीये, संविधानाची आणि लोकांची सत्ता आहे. त्यामुळे इथं तेच लोक राहतील सत्तेमध्ये, त्याच लोकांनी राहिलं पाहिजे, जे खरोखर कॅपेबल आहेत, ज्यांना खरोखर या राज्याला, इथल्या जनतेला काहीतरी समोर न्यायचं आहे, त्यांचं भलं करायचं आहे. या सगळ्या गोष्टीवरून मला हे वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून नक्की सांगा. येत्या काळामध्ये तुम्हाला हे जे काही आहे आंदोलन, उपोषण हे जे पुढे जाणार आहे ते पाहायला मिळेल. त्याच्यावर परत मी अपडेट करेनच. थांबते.